तुमची पण असेल, मी उरणची आहे. तिला न्याय पाहिजे बस. कधीपासून बेपत्ता होती? ती गुरुवारपासून होती. सकाळी 11 वाजता गेलेली ती. सकाळी 11ला गेली तशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली. 1:30 वाजता निघाली. बस. घटना घडलेली आहे ती एकदम घृणास्पद अशी आहे. आपल्या घरच्या मुली, आया बहिणी यांची सुरक्षितता आज वेशीवर टांगलेली आहे. आज मला जेव्हा विरेश मोडकलकर यांनी कॉल केला सकाळी, पत्रकार आमची संघटना जी जागरूक असते उरणची, त्या संघटनेने जेव्हा मला कॉल केला का ताई अशी अशी घटना घडलेली आहे, जेव्हा तुम्ही मृतदेह बघाल, आत्ता आम्ही सांगत नाही काय, नंतर उद्याच्या दिवशी तुम्हाला कळेल. इंग्रज जसे आपल्या आया बहिणींना करायचे त्या पद्धतीचा खून आज केलेला आहे. आज त्या मुलीचं जरी त्या मुलावर प्रेम असलेलं असलं तरी त्या जशी घटना घडलेली आहे, आज आम्ही 22 वर्ष पोलीस स्टेशनवर कामं करतोय दक्षता समितीवर, कधी अशी घटना घडलेली नाही उरणमध्ये. अशी घटना घडलेली आहे. आज आपण बघितली त्या मुलीकडे. आज गरीब आमच्या पूर्ण महिला संघटनेचं एकच म्हणणं राहील, त्या मुलाला फाशी झाली पाहिजे. कारण हे ड्रग्स माफिया जे उरणमध्ये आहे, मी जाहीरपणे सांगत आहे, या ड्रग्स घेऊनच हा खून केलेला आहे. कारण जर या प्रकारे तुम्ही उद्याच्या पेपरला वाचाल की या प्रकार असा घडू शकते उरणमध्ये, हा आपल्या इंग्रजांमध्ये आम्ही त्या फिल्ममध्ये बघायचो, आजोबांकडून ऐकायचो, या प्रकारे त्यांनी खून केलेला आहे. जरी तो प्रेम करत असला तिच्यावर, मग या प्रकारे त्या प्रेमिकेचा कसा काय खून करू शकतो? अख्ख्या फॅमिलीला माझी मागणी एकच राहील, अख्ख्या फॅमिलीला पहिल्यांदा जेलबंद करा आणि त्या मुलाला फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आत्ताच इथे उरणची सगळे सुज्ञ नागरिक आलेले आहेत आणि त्यांची सगळ्यांची, आमच्या महिला संघटना उरणची पूर्ण महिला संघटनेची मागणी राहील की त्या मुलाला फाशी झाली पाहिजे. आणि जो प्रकार घडत आहे, कारण पोलिसांचं काम करत आहेत, परंतु हे ड्रग्ज माफिया, कारण बरेचसे उरणमध्ये जर आपण बघितले खून झालेले आहेत, ते ड्रग्ज माफियांनीच केलेले असावेत किंवा ड्रग्ज घेऊनच केलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक उरणच्या सलूनमध्येही आपण चाचपणी केली पाहिजे. कारण हे ड्रग माफिया कुठे राहतात, आपल्या मुलांना शाळा कॉलेजेसमध्ये पूर्ण पोलिसांनी बंदोबस्त ठेवला पाहिजे. मुलं आपली ड्रग्स घेऊन आहारी जातात, असे प्रकार आम्ही दक्षता समितीवर काम केल्यामुळे आमच्याकडे येत आहेत. ह्यामुळे हे प्रकार घडतात, त्याचा आधी बंदोबस्त केला पाहिजे आणि त्या मुलाला फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. पूर्ण उरण नाही, महाराष्ट्र इथे उरणमध्ये आम्ही आणू. आज पहाटे 2:15च्या सुमारास उरण रेल्वे स्टेशनच्या समोर रस्त्याच्या पलीकडे एका झाडीमध्ये एका मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही BNS कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आणि सदर मुलगी ही बेलापूर या ठिकाणी नोकरीस होती. त्या दिवशी ती हाफ डे घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी असा प्राथमिक तपास आहे. यापुढे आरोपी नक्की कोण आहे याच्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास करत आहोत आणि पुढील तपास अजून चालू आहे. सर, असं म्हटलं जातं की लव जिहाद नाही, सदर प्रकरणामध्ये आताच या विषयावर काही बोलणं खूप प्रीमॅच्युअर होईल. याच्यामध्ये आरोपी आपण अजून निष्पन्न करायचा आहे. त्याच्यामध्ये नक्की आरोपी कोण आहे, त्याने कोणत्या कारणाने हा खून केलेला आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा निष्पन्न होतील, स्पष्ट होतील, त्यानंतर आपण याच्यावर काही बोलू शकतो. तोपर्यंत आमच्याकडे तपासातून अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर किती पथक याच्यात आम्ही एकूण 3 पथक पोलीस स्टेशन आणि डिव्हिजन लेवलचे आहेत. त्याचप्रमाणे क्राईम ब्रांच नवी मुंबई यांनी सुद्धा त्यांचे स्वतंत्र पथक तयार करून